किचन मध्ये रेसिपी नाही, आज आहेत महत्वाचे टिप्स. होय. म्हणजे काय, आपल्या रोजच्या हाताखाली लागणारे आणि घाई गडबडीच्या वेळेस जर आठवता हाय आणून ठेवलेला बघू गेला तर त्या खराब झाला, पण त्या कसा स्टोअर करायचा ह्याच्यासाठी हे महत्वाचे टिप्स. होय. आणि हे आम्ही दररोज शिकलो. आम्ही काय कोणाच्या ह्याच्यामधून नाही, पण अनुभवातून. माझ्या सासून सांगलेन, माझ्या आईन सांगलेन, त्यांच्या सुद्धा अनुभवातून आमका कळत गेला की किंवा स्वतःच्या सुद्धा की हा असा ठेवला तर असा राहता बाई, मी असा ठेवलेलं आहे. हा, त्याच्यामुळे करता अरे हा खराबच होत नाही, महिनो झाले, 2 महिने झाले, 6 महिने झाले. त्याच्यामधून लक्षात दिला की बाबा पुढच्या वेळेस सुद्धा असा स्टोअर करून ठेवूया, त्याच्यामुळे त्या सामान खराब होणार नाही. आणि ह्याच्यातली कुठली टिप तुमका जास्त आवडली ती कमेंट मध्ये सांगा, आणि तुमच्याकडे काय नवीन टिप्स असतात ती पण आमका सांगा. आता हे वहिनी काय करतात, पेपर कापतात. हो, आता मी पेपर घेतले, त्याचे 2 भाग करतोय. आता तुमका लिंबू स्टोअर करूचे आहेत ना, तर न्यूजपेपर रोज घरात येत असतात, तो घेतलास तरी चालत, पण ते असे तुकडे करून घ्यायचे, असे 2 भाग. आता काय, आता त्याच्यामध्ये असं ह्यो लिंबू घ्यायचो. मी करते मम्मी. हा, हिला माझा चेडू, कारण मी महिन्याभराची लिंबा आणताय, पाव किलो अर्धा किलो, आणि ती अशी मी ह्याच्याकडे देते. करायला देते. हा, मी चॉकलेट किती दिवस खराब होत नाही. ही तुमका जर पाव किलो अर्धा किलो महिनाभरासाठी आणलास तर तो महिनाभर राहता आणि महिनाभर अशीच राहता. आधी असं चुरगाटो करून घ्यायचो, लिंबू ठेवायचो, ते का असं पूर्ण असं गुंडाळून घ्यायचो पेपर, आणि दुसरं पेपर असं घ्यायचो. आता माझा चेडू दाखवता, आणि त्या चॉकलेटा बनवून ठेवता, पण त्याच्यावर पण तसंच एक गुंडाळून ठेवलास तरी चालत. झालं चॉकलेट. ह्या असे 2 पेपर ह्या गुंडाळून ठेवता. असा मी नाही, मी असाच घेतोय, असं गुंडाळतोय. घाईच्या गडबडीत आपल्याला साठवून पण ठेवतं आणि कामात वेळ नसता, दुसरं असो झाले. ही अशी पद्धत. चॉकलेट असं ह्यो डबल पेपर तुम्ही गुंडाळलास लिंबाक, आणि ती एका प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवलास तर महिना किंवा 2-3 आठवडे तरी तुमची लिंब खराब होणार नाही, काळी पडणार नाही, आणि लिंबू कडक होणार नाही, सुकणार नाही. आता ही मी प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवतोय. जास्तीची लिंब आणले तर मी अशी पिशवीत ठेवतोय, नाहीतर काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलास तरी चालत. अशी गाठ मारून ठेवून द्यायची. आपल्या भाजीचो ट्रे असतात त्याच्यामध्ये. आता ही हिरवी मिरची. आता हिरवी मिरची पाव किलो आम्ही आणतो, ती बरी पडता. मग तिचे देठ काढायचे, असे पूर्ण नाही काढायचे. हे बघा, पूर्ण देठ नाही काढायचे, वरचा फक्त ह्या उकलायचा, वरचो दांडो आणा तोच मोडायचो, हे पूर्ण हे काढायचा नाही. असे देठ मोडून आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायचा. असं एक प्लॅस्टिकचा डबो घ्यायचो, टिश्यू पेपर टाकायचे, हे मिरचे वतायचे. प्लॅस्टिकचा डबो पण लगेच काढून मिरचे काढायचे आणि परत आतमध्ये ठेवायचो. असे हे मिरचे देठ काढून तुम्ही टिश्यूमध्ये ठेवलास तर ते कुसत नाही, जास्त लवकर पिकत सुद्धा नाही, आणि ओलसर पाण्यामुळे ते चिघळत पण नाही. असे हे ठेवायचे, महिनोभर मस्त राहतात. आता हे टॅमॅटो बाजारातून आणते वेळी आपण अर्धे लाल अर्धे कच्चे टॅमॅटो आणायचे. आता हे बघा, जरा हिरवो कच्चो असे टॅमॅटो आणायचे. म्हणजे काय, मग जोपर्यंत आपण लाल टॅमॅटो वापरत जातो तोपर्यंत हे पिकत जातात. मग असे हे टॅमॅटो बाहेर मग मस्त राहतात. पिकलेले टॅमॅटो आधी वापरायचे आणि हे मग तोपर्यंत पिकत जातात. असे हे टॅमॅटो बाहेर ठेवलात तरी बरे राहतात. आता टिश्यूचं परत काम इला. एका डब्यात प्लॅस्टिकच्या मी टिश्यू पेपर टाकलाय, आणि कोथिंबीर आणून साफ करून घेतलेली आहे ती आपण आता ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवूया. हवाबंद डब्यात जर अशी ठेवलास तर 2-3 आठवडे बरी राहता, पण काढल्यावर आपला काम झाला, घेतली आणि लगेच आत टाकली. आम्ही त्या दिवशी आणलेलं पनीर अर्ध वापरलं आणि अर्ध तसंच राहिलं. आता ते कसं काय करायचं. आता आपल्याकडे जर पनीर उरला तर ते काय वास येता, पिवळं थर येता आणि खराब पण होता. त्यामुळे त्या खराब होऊ नये म्हणून ह्या असा करायचा. हा, आता ह्या पनीरचे तुकडे 2 करायचे, म्हणजे जसो डबो असतात तसो. आता हे 2 तुकडे आपण पाणी घ्यायचा आणि पाण्यात टाकून ठेवायचा ते बुडेपर्यंत, आणि झाकण लावून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा. 8-8 दिवसांनी हा पाणी बदलायचा, जोपर्यंत तुम्ही पनीर संपवत नाही तोपर्यंत. असा जर केला तर तुमचा पनीर खराब होणार नाही आणि वास येणार नाही, आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही चांगला वापरूही शकता.
रोजची साखर वापरतो त्याका मुंगे येतात आणि म्हणून त्याच्यासाठी आपण मुंगे येऊ नये म्हणून ही टीप. ह्या लवंगाचे कळे घ्यायचे. लवंगा उग्र वास असतात त्यामुळे त्या वासामुळे येत नाही मुंगे. त्याच्यावर मध्ये 4 टाकले की परत साखर ओतायची, परत 2-3 टाकायचे आणि परत साखर ओतायची. अशी तुम्ही 5 किलो साखरेमध्ये 5-6 ग्राम लवंग टाकलास की तुमची साखर महिनाभर मस्त राहता आणि मुंगे येणार नाही. आता रोज आपल्या वापरण्यात येतात ते तांदूळ. तसे आपण तांदूळ काय 1-2 किलो भरणं नाही, जास्त 25 किलोच भरतो महिन्याभराचे. कोण कोण वर्षभराचेही भरतात. ते कसे राहावा पाहिजे ते मी दाखवते आता. हे आम्ही तुमका दाखवण्यासाठी 1 किलो घेतलं. हा, आता हे थोडेच मी घेतलंय. रोजचं डबो आपलं वापरूचो हातो. असे अर्धे थोडे तांदूळ टाकले की ही लसणीचे पाकळे घ्यायचे, साला सकट घ्यायचे. नंतर आपल्या की लसूण वापरूक पण येता ती टाकायची. नंतर लाल मिरची टाकायची. परत त्याच्यावर तांदूळ टाकायचे. परत तसाच लसणीचे पाकळे साला सकट आणि लाल मिरची. परत असे हे थर लावत जायचे जेणेकरून आपले तांदूळ खराब पण होणार नाही आणि टोकोही लागणार नाही. असे हे तांदूळ तुम्ही मोठ्या भांड्यात 1-1 थर लसणीचा आणि 1-1 थर आपल्या मिरचीचो असं जर ठेवून जर तुम्ही भरलास तर वर्षभर तुमचा तांदूळ खराब होणार नाही, त्याला टोके लागणार नाही. आता आपण बाजारातून पाकिटवाले मसाले आणतो. मग तो पावभाजीचा असो, गरम मसाला असो, तो मग थोडं घातलं 1-2 चमचे की असं उरता. मग असोच फ्रीज मध्ये ठेवलास तर वास येता फ्रीजचो. त्यामुळे काय करायचो, आपल्याकडे काचेचे बाउल घ्यायचे. बाउल नाही, काचेची बरणी घ्यायची. छोटे छोटे तुमच्याकडे बरणे असतील आणि त्याच्यामध्ये हे भरून ठेवायचे. आता आपल्याला प्रश्न पडतो, अशा काचेच्या बरणीत जर ठेवलास तर कसा ओळखायचो कसो मसालो. मग ह्या बॉक्सवर कापून असता तर घ्यायचा चिकन मसालो आणि तो पण भाग ह्याच्यात टाकायचो आणि झाकण लावून ठेवायचा. आता ह्या आपल्या रोजच्या वापरातला गव्हाचा पीठ. आपण कधी कधी भाकरे भाजलं तर गव्हाचा पीठ तसाच राहता. मग त्या 2-3 आठवडे कसा रवा खोया चांगला त्यासाठी मी टिप्स दाखवते. त्याला टोके पडतात ना, टोके पडतात, पिठाचे गटळे होतात. आता कधी पण पीठ आहे ना हात घालून घ्यायचा नाही. एक तर तुम्ही चाळण ठेवतास ती चाळण घालून घ्यायचा, असा हात नाही घालायचो आपलं. आणि चाळण जर नाही तुमका चाळून घ्यायचा चाळणी तर ह्यो चमचो घ्यायचो कोरडो आणि तो त्यातच टाकून ठेवायचो. आणि त्याच्यानंतर आपण हे तेजपत्त्याची पानं घ्यायची. तेजपत्त्याची 1 किलो 4 पानं बस होतात. तशी तुम्ही त्यानुसार पानं घ्यावा आणि ही तेजपत्त्याची पानं अशी घुसून ठेवायची आणि त्याच्यावर पीठ घालायचा. मग तुमचा पीठ 2-3 आठवडे तरी काय खराब होणार नाही. आता आपल्या रोजच्या वापरातलो बटाटो. ही बटाटी बाजारातून आणली की आपल्या घरी आणल्यावर असे कोंब येतात. आता त्यांच्याकडे येतात काय तर माहिती नाही, पण हे कोंब जर येईल तर हे असे काढून टाकायचे सुरीन आणि परत असे हे आपण स्टोर करून ठेवायचे. प्रत्येक कोंब हा बारीक बारीक तो असं सुरीन काढून टाकायचो. असे हातीन सुद्धा मोडतात हे बघा. म्हणजे बटाटे जास्त दिवस राहतात. असे ठेवले तर बटाटे चांगले राहतात. असे 10 टिप्स तुम्ही वापरा, तुमच्या वस्तू लवकर खराब व्हायचे नाही. हा, त्याच्यासाठी तुमका जी टिप्स दिलेली आहे ती फॉलो करा आणि आमच्या परब किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमका कुठली टिप आवडली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओ एक तरी थंब द्यावा. होय, आणि तुम्ही चॅनल आतापर्यंत जर सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा आणि दुसऱ्यांना सांगा परब किचन म्हणून चॅनल. त्याच्यामध्ये मस्त मस्त गोष्टी दाखवतात बनवूचे आणि चांगले चांगले टिप्स सुद्धा सांगतात. बरोबर का नाही? नेहमीप्रमाणे हसत रवा, खात रवा आणि नवनवीन रेसिपी व्हिडिओसाठी परब किचन पाहत रवा. धन्यवाद.